अपडेट समोर येते। समाजाशी बोलून ठरवणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर सरकार गरीब मुलांवर गुन्हे दाखल करतंय, गुन्हे दाखल करून सरकार अन्याय करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान सरकारला वेळ दिल्यास आरक्षण मिळेल का असा सुद्धा सवाल जरांगेंनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान मराठा समाजाशी बोलून ते या संदर्भातला निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पत्रकार परिषद जरांगे पाटील यांनी घेतलेली होती। त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। तर सरकारला वेळ जर दिला तर आम्हाला आरक्षण मिळेल का हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। आपण पाहतोय जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहे। आपण पाहिलं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये एक ठराव पारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये आता जरांगे पाटील यांनी आपली भूमिका काहीशी कठोर न करता कमी करावी असं सांगण्यात आलं होतं। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, काय सांगाल, जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान जो काही निर्णय झाला तो मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला होता। त्यानंतर जरांगे पाटील आता माध्यमांशी बोलताना म्हणत आहेत की सरकारने वेळ वाढून मागितला आहे। जर त्यांना आम्ही वेळ वाढून मागितला तर खरंच आम्हाला आरक्षण मिळणार आहे का, वेळ दिल्यास सरकार आरक्षण देईल का, असा प्रश्नचिन्ह किंवा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला अजिबात मान्य नाहीये, हे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच सुरू ठेवणार आहे, मात्र सरकारला अधिकचा वेळ द्यायचा का हे मी ठरवणार नसून मी पहिला समाजाशी बोलणार आहे आणि समाजाकडून मला जो कौल काही मिळेल त्यानुसार मी याचा निर्णय घेईल असं सांगण्यात आलेलं आहे। महेश, आपण पाहतो एकीकडे जरांगे हे आवाहन करताय मराठा समाजाला की शांततेत आंदोलन करा, शांततेत या सगळ्या गोष्टी होऊ द्या, मात्र तरी सुद्धा मराठा समाज आक्रमक होतोय। आपण पाहिलं काही ठिकाणी घरांची सुद्धा जाळपोळ करण्यात आली आहे। त्यामुळे आता सरकार काहीतरी पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे आता सगळी परिस्थिती पाहता जरांगेंनी काहीशी भूमिका आपली कठोरता आपल्या भूमिकेची कमी करावी अशी सुद्धा मागणी एकीकडे होतीये। नक्कीच सरकारकडून आज जे काही माध्यमांसमोर जे काही म्हणणं मांडण्यात आलं होतं, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे त्यांचं म्हणणं मांडलं होतं, त्यानंतर मनोज जरांगे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सरकारला वेळ हवा आहे, तो कशासाठी हवा आहे आणि सरसकट सरकार आरक्षण देणार का याबद्दल काही स्पष्टता आलेली नाही आणि त्याचीच उत्तरं जरांगे पाटलांकडून मागण्यात आलेली आहे। आम्ही सरकारला चर्चेसाठी बोलावलं होतं, मात्र सरकारकडून इथे कोणी चर्चेला आलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी यावं, मराठी त्यांना अडवणार नाहीत असं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। उपोषणाला आज 7 ते 8 दिवस झालेले आहेत। मराठा समाजाचा अंत पाहू नका असं आवाहन सुद्धा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। एकंदरीत पाहता मी चर्चेसाठी सरकारला बोलावलं होतं, मात्र त्यांच्यापैकी कुणीही या ठिकाणी आलेलं नाहीये। या संदर्भात अजून स्पष्टता आलेली नाहीये। वेळ का पाहिजे आणि कशासाठी हवा याचंही उत्तर मला अद्याप मिळालं नाहीये आणि यासाठी मी आता समाजासोबत बोलूनच पुढची जी काही माझी दिशा असेल आंदोलनाची ती ठरवेन असं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद महेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय फडणवीसांनी यावं, मराठे त्यांना अडवणार नाहीत असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। एकूणच या सगळ्या परिस्थितीवर आता मराठा समाजाशी बोलून मी निर्णय घेईल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर एकूणच त्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये असं सुद्धा बोललं जात आहे मराठा समाजानं। सोबतच राजकीय नेत्यांनी सगळ्यांनीच त्यांना आवाहन केलेलं आहे, तुम्ही आपल्या जीवाशी खेळू नका। मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि सरकारला आणखी किती वेळ हवाय आणि वेळ कशासाठी हवाय असा सुद्धा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। दरम्यान आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर सभा सुद्धा घेतल्या आणि या सभेतून आपण पाहिलं किती मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा त्यांच्या सोबत आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं काही ठोस पावलं उचलणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रभर आता मराठा आरक्षणाची ही धग पेटते आहे आणि ही धग आता संपूर्ण महाराष्ट्रभर आणखी तीव्र होत चाललेली आहे। याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी काहीतरी एक महत्त्वाची भूमिका या संदर्भात घेणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा या संदर्भातली ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। सरकार या संदर्भात आता काय निर्णय घेतं ते पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। आज सर्व पक्षीयांची मतं जाणून घेण्यात आलेली आहे। सर्व पक्षीयांनी आपले काही महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत उपस्थित केलेले आहेत। त्यातून आता काय निर्णय होतो किंवा सरकार काय या संदर्भात निर्णय घेतं ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आणखी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। संध्याकाळी मी पाणी सुद्धा सोडणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। कोणताही पक्ष आपला नाही हे मराठ्यांना कळालं आहे, त्यामुळे आता आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, आमच्या मागणीवर ठाम आहोत
असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। एकूणच आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे। 8 दिवसांपासून मनोज जरांगे आंदोलन करतायत। त्यांनी पाणी सुद्धा घेणार नाही असं आता म्हटलेलं आहे। संध्याकाळपासून मी पाणी सुद्धा सोडणार आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। सुरुवातीला ज्यावेळी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं, उपोषण सुरू केलं होतं, त्यावेळी सुद्धा त्यांनी हा निर्धार केला होता की मी पाणी सुद्धा घेणार नाही आणि आता संध्याकाळपासून ते बोलण्यासाठी कुणीही आलं नसल्याचं म्हणतात। कोणताही पक्ष आपला नाही हे मराठ्यांना कळून चुकलेलं आहे, त्यामुळे आमच्याशी चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी नेत्यांपैकी आतापर्यंत या 8 दिवसात कुणीही आलं नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कोणताही पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्यातूनच कदाचित महाराष्ट्रभर हे रान पेटतंय, महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक होतोय असं दिसतंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे संदर्भातले काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। मात्र संध्याकाळपासून मी पाणी सुद्धा सोडणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी यावं, मराठे त्यांना अडवणार नाहीत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। एकूणच रोख जो आहे जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजाचा तो फडणवीसांकडे दिसतोय। मात्र तरी सुद्धा फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, मराठे त्यांना रोखणार नाही असं म्हटलंय। उपोषणाला बसून 8 दिवस झालेले आहेत। वेळ कशासाठी हवाय असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। तर एवढा वेळ देऊन सुद्धा जर सरकार वेळ मागत असेल तर आम्ही काय बोलावं असं सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळी म्हटलेलं आहे। उपोषणाला बसून 8 दिवस झाले, आता वेळ मागताय, वेळ कशासाठी हवाय असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। सरकारला किती वेळ हवाय आणि वेळ जरी दिला तरी सुद्धा सरकार आम्हाला आरक्षण देईल का असा महत्त्वाचा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला। मागच्या वर्षीचा जी आर जो होता तो बदलला गेला। तो जुना जी.आर. लागू करून धान खरेदी केंद्रांना मंजुरी द्यावी, संस्थांना मंजुरी द्यावी। ज्या अटी घातल्या होत्या त्या रद्द केल्या गेल्या। जो प्रति क्विंटल अर्धा किलोची तूट होती ती तूट वाढवून 1 किलो करण्याचा सुद्धा निर्णय झालेला। धानाचे उचल करायचं आहे ते मर्यादित दिवसामध्ये उचल केले गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना जे तर आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे। महाराष्ट्रभर मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनं केली जात आहेत। कोणताही पक्ष आपला नाही हे मराठ्यांना आता कळून चुकलंय असं जरांगे पाटलांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय। बोलण्यासाठी कुणीही आलं नाहीये असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय। सुरुवातीला ज्यावेळी जरांगे पाटील हे उपोषणाला बसत होते त्याच दिवशी गिरीश महाजनांनी त्यांना फोन करून त्यांची समजूत काढली। त्यानंतर एकाही नेत्यानं माझ्याशी संपर्क साधला नसल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी म्हटलेलं आहे। सर्वच पक्षांनी माझी फसवणूक केली आहे, मराठा समाजाची फसवणूक केली आहे, मराठा समाजाचा किती अंत पाहणार असं सुद्धा जरांगेंनी यावेळी म्हटलंय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मराठा समाजाचा आणखी किती अंत पाहणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय आणि आता मराठा समाज या ठिकाणी प्रचंड आक्रमक होत काही कठोर भूमिका उचलण्याच्या तयारीत आहे। एकूणच महाराष्ट्रभर सध्या आंदोलनं केली जात आहेत। मनोज जरांगे पाटील हे 8 दिवसापासून स्वतः उपोषणाला बसले आहेत आणि त्यांनी इतर पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी उपोषणाला बसा, आंदोलन करा, मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र आता आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात। नुसतं वेळ मारून नेऊ नका असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय। आरक्षण मिळेपर्यंत आता मराठा समाज थांबणार नाही, त्यामुळे आता तुम्ही आमचा अंत पाहू नका असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। एकूणच संपूर्ण महाराष्ट्रभर आता या आंदोलनाचे लोण पसरलेले आहेत। आंदोलन होत आहे ठिकठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर या आंदोलनाला पाठिंबा मिळताना जरांगे पाटलांना दिसतोय। कुठे जलसमाधी आंदोलन केलं जात आहे, कुठे रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे, कुठे टायर जाळून निषेध केला जातोय, तर कुठे कडकडीत बंद पाळण्यात येतोय। शांततेचं युद्ध हे सरकारला परवडणार नाही असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलंय। शांततेचं युद्ध सरकारला परवडणार नाही, त्यामुळे आता कठोर भूमिका कदाचित